चला मित्रांनो, आता आम्ही निघत आहोत. आमची गाडी पण आलेली आहे. चला. इतना गरम हो रहा है बाहर. बहुत गरम है. वाह. तो बंटी भाई अभी कहाँ निकल रहे हैं अभी? आप चलेंगे सर वहाँ साइड, वो क्या कहते हैं, बोटिंग में. ओके. हाँ चले. बोटिंग करायचं का तिथं? बोटिंग कशी गोष्ट करतात. आलं तर करून घेऊ, नाही तर काय. तर मित्रांनो, आता आम्ही जाणार आहोत. कुठे चाललो बायको? बोटिंग करायला 1.5 घंट्याची. बायकोले बोटिंग करतो बाबा. आता गोव्यामध्ये आली तर आता मग म्हटलं पाहिजे नाही की बा सर तुम्ही मला इथं नाही नेलं आणि तिथं नाही नेलं. आता कामात काम, 2 काम करून घ्यायचे म्हटलं, है की नाही. तो भी चलो बोला फिर. ऐसी बात है फिर. कौन सी? ये क्या है? ये पैराडाइज की रॉयल है. जो आगे जा रहे हैं, जो आगे जा रहा है उनको फॉलो करो. चलो फिर फॉलो करते हैं अभी उनको. ओ भाई को खूप छान वाटत होतं. फर्स्ट टाईम आता क्रूजवर जाणार होती, क्रूजचं वातावरण पाहणार होती. ॲक्च्युली खूप क्रूज होत्या तिथे, खूप सुंदर सुंदर. पण आम्ही आता पहिल्यांदा बसलो आहो इथे ह्या क्रूजवर आणि खूप सुंदर असं छान नजारा होता. समुद्राच्या मधात होतो आम्ही आणि मधोमध हे क्रूज होतं. म्हणजे डबल मजली, तिबल मजली, याच्यापेक्षा सुंदर खूप अजून छान क्रूज होते तिकडे. पण त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नव्हती. आम्हाला त्या ड्रायव्हर दादाने जिथे नेलं, चला म्हटलं बसून तर घ्यावं म्हटलं. नेक्स्ट टाईम येऊ तर अजून छान क्रूजमध्ये अजून काही राहिलं असेल क्रूजचे एन्जॉयमेंट तर ते पण करायला नेक्स्ट टाईम आणखी येऊ. खूप छान वाटत होतं आणि वातावरण खूप सुंदर होतं, तुम्ही बघू शकता. आणि इथे डान्सेस वगैरे भरपूर झाले. इथे पण त्यांचे पण डान्सेस होते, म्हणजे त्यांच्याजवळ मुलं मुली होते, ते पण डान्स करत होते. एक असं गॅदरिंग टाईप झालं होतं 1 तास. आणि मग आपले काही गेम्स झाले. मग ते आम्हाला पण त्यांनी डान्स करायला लावला. हे बघा, ह्या पोरी ज्या आहे ना, ह्या डान्स करत होते. 3 कपल होते, म्हणजे कपल म्हणजे 3 मुलं 3 मुली. आणि छान यांनी डान्स केले. त्यांचे गोव्याचे जे असतात ना स्पेशल, ते डान्स केले त्यांनी. त्यांचे देवाचे वगैरे. भाषा वेगळीच होती, काही कळलं नाही, थोडं थोडं कळत होतं, ज्या काही कळलं नाही. पण खूप छान त्यांनी डान्स केले आणि छान वाटलं. ही जी मुलगी आहे ही तर पूर्ण जेनेली डिसीजच दिसत होती, सेम हिची स्माईल वगैरे. आणि खूप छान वाटत होतं. नंतर मग त्यांनी लहान लहान मुलांना बोलवलं स्टेजवर. तर त्यात तिथे एक कपल होतं, त्यांचे 2 लहान मुलांनी डान्स केला, 2 मुलींनी डान्स केला. त्याच्यानंतर मग डान्स झाला कपल डान्स. हा स्पेशल कपल डान्स मी पूर्ण यूट्यूबवर टाकलेला आहे, तुम्ही बघून घ्याल. क्रूज डान्स पार्टी म्हणून. आणि आम्ही तर खूप धमाल केली दोघांनी. आम्ही दोघांनी खूप धमाल केली. जर तुम्हाला हा पूर्ण क्रूजवरचा डान्स पाहायचा असेल तर मी स्पेशल व्लॉग टाकला आहे. म्हणजे नुसतं माझा डान्स आहे तो 5-5.5 मिनटाचा. म्हणजे माझा 3 कपल होतो आम्ही. सगळ्यांनी आम्ही सगळे बेदम नाचलो. मी तर खूप नाचली. आणि हे पण तुम्हाला माहीत आहे. आणि आम्ही दोघं कसं, जर DJ लागला ना आम्हाला सोडून दिलं तर DJजवळ, तर आम्ही दोघं 3 तास डान्स करतो. कारण आम्ही दोघंही डान्सर आहोत, दोघांनाही खूप हौस आहे. आणि दाजी तर काही विचारूच नका. दाजी तर एकदा सुटले नाचायसाठी की सुटले. पाय यांचे डान्स खूप मजा आली. मला तर एवढा हसू येत होतो. हे दादाजी आहे ना पिवळे टी-शर्टवाले, हे तर मस्त मनसोक्त नाचले. आणि बाकीचे पण सगळ्यांनी एन्जॉय केला. आणि आमचे तर हे आहेच, तर तो काही प्रश्नच नाही. हा पण एक डान्सचा व्लॉग मी पूर्ण टाकलेला आहे. हा पण 6 मिनटाचा काहीतरी आहे. हा पण मी टाकला आहे. तुम्हाला जर पूर्ण डान्स बघायचा असेल तर तो तुम्ही बघू शकता. माझ्या ह्याच आयडीवर आहे. 6 मिनटाचा कपल डान्स पण आहे आणि यांचे पण जेंट्सचा पण हा पूर्ण डान्स आहे. त्यानंतर फर्स्ट फ्लोअरवर खूप छान अशी अरेंजमेंट होती बसायची वगैरे. इथे पण स्टेज वगैरे होता. आणि इथून रात्रीचा इतका सुंदर नजारा दिसत होता. कसिनो होते छान तिथे, जसं आपण पिक्चरमध्ये पाहतो ना त्या टाईपचं होतं. आम्ही बघत होतो आणि खूप छान एन्जॉयमेंट केली. मी तिथे खूप छान अशा रील बनवल्या डान्सच्या.
आणि मला खूपच आनंद झाला. तिथे सगळ्यांनी ओळखलं, ज्यांनी ओळखायचं त्यांनी ओळखलं, ज्यांनी नाही ओळखायचं त्यांनी नाही ओळखलं असो, पण मला ओळखतातच कुठे ना कुठे गेलं तर. म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच ओळखतात जेव्हा आम्ही क्रिएटर्स आहे. आणि सगळं तुमच्या सपोर्टमुळे थँक्यू. क्रूजमध्ये काय क्रूजच म्हणते काय काम पण झालं. आमचं काम पण झालं आणि आता आम्हाला बस उद्याचा दिवस आहे एक आणि परवा आम्ही निघणार आहे आमच्या गावी आणि खूप छान एन्जॉय केला आम्ही. आणि आता इथून आम्ही चाललो आमच्या कारमध्ये आणि तिथून मग आम्ही निघणार आमच्या हॉटेल रूममध्ये. त्याच्यानंतर हॉटेल रूममधून पण आम्ही आता एका ठिकाणी जाणार आहोत, ते पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. आता पाहू तिथे सिच्युएशन काय होते, किती वेळ लागते किती वेळ नाही, तर मग त्याप्रमाणे आम्ही पुढचा शेड्यूल ठरवू. पण आम्ही जाऊच बहुतेक, कारण की मग आम्हाला वेळ नाही आहे आमच्याजवळ. ॲक्च्युली आम्ही एका कामासाठी आलो तर ते काम झालं, पण आता इतक्या दूर आल्यावर नुसतं काम करून जावं असं नाही म्हणून 2 दिवस थोडंसं थांबलो आम्ही. आता पटपट काम आमचं झालेलं आहे, फक्त आता फिरायचं आहे जे काय तेच लोक आम्हाला फिरून देतात. आम्ही फिरून मस्त घरी जातो. चला बाय. मजा आली? तू सांग तुला मला तर मजा आली. मी आज दिवसातून 3 वेळा ड्रेस चेंज केला. लोणावळ्यामध्ये एका ड्रेसवर होती ना, तुम्ही मला म्हटलं होतं, मग मी आता 3 ड्रेस चेंज केले. चलो आमचे गाडीवाले पण चलो आमच्या गाड्याला दादा आले. चलो तर चला, आज हॉटेलमध्ये आम्हाला एक सरप्राईज आहे. जे कोणी दिलं आहे सरप्राईज आपल्याला, हे सरप्राईज आहे. ओ माय गॉड, अरे बापरे. हो, आज कॅन्डल नाईट डिनर आहे. आज कॅन्डल नाईट डिनर आहे आम्हाला, आहे ना. अरे वा वा वा, खूप छान. तर माझ्या हस्बंडने एक सरप्राईज केलं होतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, कॅन्डल लाईट डिनरचं सरप्राईज त्यांनी दिलं होतं. आणि छान केक पण आणला होता माझ्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस होता ना, हे कॅन्डल लाईट डिनरचा आमचा केक होता, आय लव्ह यूचा. आणि आम्ही दोघांनी मिळून तो कापला आणि आम्ही जेवलो आणि नंतर आम्ही गेलो भूर. तर बघा आता दोघंजण केक कापून राहिलो आहे, छान वाटत होतं. आमचं झालं कॅन्डल लाईट डिनर. थँक्यू नवरोबा आणि थँक्यू हॉटेल जे एवढी चांगली अरेंजमेंट केली. आणि आता आपण चाललो बीचवर. इथे जवळपासच बीच आहे, हे बीच जवळचंच हॉटेल आहे, तर आम्ही थोडासा बीचचा आनंद घ्यायला जातो. चला तर चला आम्ही आलो कॅलंगटा बीचवर रात्रीचा माहोल पाहण्यासाठी. तर आता बघ तुम्हाला पण दाखवतो.
तिथे आम्हाला एक साऊथचे रील्स क्रिएटर कंटेंट क्रिएटर भेटले. हे त्यांच्या रील्समध्ये हे प्रँक करतात. त्यांना पण असं जाणवलं की आम्हाला कुठेतरी पाहिलं आहे म्हणून त्यांनी आम्हाला आमच्याशी बोलले आणि ते बघत होते बा फोटो काढत होते लोक. काही जण तिथे कोल्हापूरचे होते, साताराचे होते, मराठवाड्याचे लोक आले होते. त्यांनी फोटो वगैरे काढले. त्यांनी पाहिलं, त्यांच्याही लक्षात आलं मग हेच आहे बा ते मराठी क्रिएटर. तर मग त्यांनी पण त्यांची आय डी वगैरे दाखवली. त्यांची पण आय डी खूप छान आहे. ते मस्त काय म्हणतात त्याला छान छान प्रँक करतात. त्यांच्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि खूप छान बोलले. ते आता हा स्पेशल व्हिडिओ मी टाकणार, म्हणजे रील्समध्ये टाकणार, कारण ते बोलले आहे त्यांच्या भाषेत, त्यांना जे बोलायचं. पण मी पण आता हा व्हिडिओ म्हणजे रील्समध्ये टाकणार, कारण याच्यामध्ये गाणे चालू होते आजूबाजूला, खूप चांगले DJ वाजून राहिले होते मस्त. तर कॉपीराईट लागते म्हणून आता हा जो यांच्या जे बोलाबोली दोघांची मी रील्समध्ये टाकणार. तर नक्की बघा. ॲक्च्युली खूप वेळ झाला होता. 10 वाजता हा पब काय आहे हा डिस्को उघडणार होता. तर म्हणून आम्ही फक्त पाहिलं तिथे आतमध्ये जाऊन, कारण चालू व्हायचा होता. आम्ही दोघं हरिकलाल गेलो, पाहून आलो तिथे. पण आम्हाला थांबायची इच्छा नव्हती, कारण वातावरण खूपच हे होऊन राहिलं होतं आणि आमची इच्छा नाही झाली. आम्हाला जे पाहिजे ते आम्ही पाहून घेतलं, छान आनंद घेऊन घेतला समुद्राजवळचा. आणि जेवलो वगैरे तिथे. आम्ही काही पिलो नाही तिथे, सॉफ्ट ड्रिंक पिलो. नंतर इथे हे डिस्को वगैरे हा पाहून घेतला अंदरून. तो जो वेटर होता त्यांनी आम्हाला आवर्जून दाखवलं. चलो बोले आपको बताता बोले मी सब. त्याने विचारलं दाखवलं पण निघालो. आता आम्ही रात्रीची वेळ पण पाहिली समुद्र किनाऱ्यावरची. तर आता 10च्या नंतर तिथे डिस्को बिस्को चालू होते. पण आम्ही तिथे खाल्लं पेल्लं. आता आम्ही निघालो आमच्या रूमवर. हो यस, खूप मजा आली. आमची काही इच्छा झाली नाही जास्त थांबायची, कारण माहोल सगळा मस्त होता माहोल. पण सगळं चांगलं होतं, पण नाही थांबावं वाटलं. चला आता, कारण की उद्या आम्हाला निघायचं आहे, बॅग पण पॅक करायची आहे. त्यामुळे म्हटलं बरेचसे कामं आहे. तर त्या हिशोबाने मग बायको म्हणे चला, मग माझे पण इच्छा झाली चला. आमच्या दोघांची जेव्हा इच्छा झाली तर मग आम्ही त्या गोष्टीला थांबत होतो. तर मग आम्ही निघून जातो. तर मला झोपही येऊन राहिली. तर 2 दिवसात आम्ही मस्त फिरलो. आता आम्ही जातो रूमवर आणि आराम करतो. तर असा होता आजचा व्लॉग. आता बाकीचे आता उद्या व्लॉग. तोपर्यंत बाय बाय.